मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मुक्तास किचन आणि ब्लॉग। आणि मी आज लवकरच व्हिडिओला सुरुवात करते। ॲक्च्युली माझी आंघोळ वगैरे नाही झाली, सचिन गेले आणि त्याच्यानंतर मी थोडा वेळ झोपली होती, 1 तास सारखी। ॲक्च्युली ना आज मी किचनमधलं का म्हणजे आवरणार आहे, थोडंसं बरण्या वगैरे आणि व्यवस्थित थोडं करणार आहे। तर आहे ना त्याच्यामुळे मग मी आंघोळ नाही केली, म्हटलं नंतर मी आंघोळ करणे म्हटलं, पण व्हिडिओ स्टार्ट करायला लागेल ना, तर म्हटलं व्हिडिओची स्टार्टिंग करून घेऊ। आणि मी 1 तास झोपलेली, कारण काय होतं ना मी सकाळी लवकर उठेल राहते ना, तर मला दुपारी झोप येते। आणि क्रिशा आहे ना, क्रिशा झोपत नाही कारण आता तिचा ऑनलाईन क्लास आहे ना त्याच्यामुळं आणि आजच्या दिवसच आहे, आता उद्यापासून तिला शाळा राहीने, तर ती 1 तास लेट उठते, म्हणजे ती दुपारी झोपत नाही, मग रात्री लवकर झोपून जाते 9-9:30लाच। तर आहे ना त्याच्यामुळे ना मग ती काय दुपारी झोपून देत नाही, जरी बी मी झोपले तर ती ना पुरींला घेऊन येईन किंवा तिची खुडबुड चालू राहते, मग दरवाजा म्हणजे खुल्ला राहतो ना, तर मग मला चांगली झोप नाही लागत। आणि मग मला आज थोडंसं काम पण आवरायचं होतं ना तर जास्तीचं, तर म्हणून मग मी आहे ना आत्ताच 1 तास झोपून घेतलं सचिन गेल्यावर, आणि मी कपडे धुवायला टाकून दिले। 1 तास लागतो कपडे धुवायला, आणि मग त्याच्यानंतर मी झोपले। तर आता मी पण उठले आणि ना कपडे पण धुवून झाले। तर सगळ्यात आधी मी आता कपडे सुकवून देते आणि त्याच्यानंतर किचनमधलं दाखवते तुम्हाला मी काय काय करणार आहे। आणि अजून काय बाहेर कलर केला नाही, तुम्ही पाहिलंय सकाळी सगळं नुसतं व्हाईट व्हाईट आहे, मला कपडे घरातच सुकवायला लागणे। तर ते इतकं म्हणजे ते स्टँड दिवसभर घरात राहतं ना, तर मग घर नुसतं भरेल भरेल वाटतं, पण आता काय करणार ते लोक, अजून काय माहीत कधी करतील, अजून ते पॉलिश वगैरेच करू राहिले। आणि क्रिशू बसलेली क्लासला। तर मी आहे ना काही व्हिडिओ म्हणजे काल मी चटणी बनवलेली, आता मी काल ब्लॉग नव्हता टाकला, म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, त्याच्यामुळं काही म्हणजे असं डेली ब्लॉग डेलीचं घरातलं ते काम आणि तेच असतं ना, तर म्हणून मग मी डेली नाही टाकत, कारण काही दाखवण्यासारखं असेल तरच ना, मग रोज रोज ते बरं बी नाही वाटत, बघणाऱ्याला बी कंटाळे म्हणून। तर मग मी काल आहे ना शेंगदाण्याची नाही, म्हणजे अशी मिक्स चटणी बनवलेली, शेंगदाणे वगैरे सगळं टाकून। तर ती चटणीची व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड करेन, आणि मग बाकीचा ब्लॉग जसा पुढं कंटिन्यू होईल तसा तुमच्यासोबत मी शेअर करेनच आहे। तर चला आता मी आधी कपडे सुकवून घेते, तुम्हाला किचन दाखवते आणि मग भेटू आपण नंतर। जसं की मी इंट्रोच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे का, मी मंगळवारी मिक्स चटणी बनवलेली, म्हणजे जवसची चटणी मला ॲक्च्युली बनवायची होती, पण नुसती जवस मी म्हटलं काय माहीत चांगली लागल आहे नाही लागण आहे, सचिनला आवडेल का नाही, तर मी म्हटलं मिक्स चटणी बनवू म्हणजे मस्त टेस्ट येईल। तर मग ना मी ना जवस जास्त प्रमाणात घेतली, कारण जवसची चटणी म्हणून, आणि बाकी सगळं मी थोडं थोड्या प्रमाणात घेतलं। तर जवस घेतली मी, शेंगदाणे घेतले, तीळ घेतले, खोबरं पण आहे ना आपलं सुकलेलं खोबरं आहे ते कट करून घेतलं, 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, आणि 1 चमचा जिरे, आणि हे आहे ना लाल मिरच्या आहे। आणि तुम्हाला जर लाल मिरच्या टाकायच्या नसेल ना, तर तुम्ही फक्त आहे ना हे सगळं जे मी आधी जिन्नस घेतलं ना त्या भाजून घ्यायच्या, आणि मग लाल मिरची टाकून आणि मीठ टाकून मिक्सरमध्ये वाटलं तरीसुद्धा चालेल। आणि ना जवस आहे ना अशी तर कडू कडू लागते, किंवा ना तिच्यामध्ये चिकटपणा खूप जास्त असतो, आणि जवस खूप हेल्दी असती। तुम्ही बघितलं असं डाएट वगैरेमध्ये ना जवस जास्त प्रमाणात खाल्ल्या जाते। तर इथे ना मस्त आपल्याला खरपूस भाजायची, आणि कमी गॅसवरच भाजायची आहे। एक प्रकारची असा मस्त आहे ना सुगंध पण येतो, आणि तडतड वाजायला पण लागते, तेव्हा गॅस बंद करून टाकायचा आहे। सगळं मिश्रण आहे ना मस्त थंड होऊन द्यायचं आहे, कारण थंड झाल्यानंतरच मिरच्या कुरकुरीत होतील, नाहीतर मग वाटल्या नाही जाणार। मग मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं। तयार आहे इकडे मस्त आपली मिक्स चटणी, आणि मस्त तेल वगैरे टाकून खायची। आणि हनुमंत जयंती होती ना, म्हणून मी ना मग मोतीचूर लाडू सचिनकडे मागवले होते, आणि सचिन फारच उशिरा आलेले, मग मी ते आल्यानंतरच देवाला नैवेद्य दाखवलेला। तर तुम्ही बघू शकता इथं मोतीचूर लाडू आणलेले। आणि त्यानंतर आज सकाळची ही व्हिडिओ, आज सकाळी मी ना टिफिनसाठी भरलेले वांगे बनवलेले। तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, तुम्हाला माहितीच आहे शेंगदाण्याचं कूट आहे ना मी करूनच ठेवलेलं आहे, शेंगदाणे भाजून, आणि मस्त मग नंतर हिरवं वाटण पण बनवलेलं। माझ्याकडं थोडंसं ओलं खोबरं होतं, जास्त होतं पण क्रिशांनी खाल्लेलं, तर जे उरलेलं आहे ना ते खोबरं मी घेतलं, आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकली, त्याचं वाटण करून घेतलं। आणि मग मसाले टाकले, हळद, लाल मिरची, खाली पोरं खेळतात ते ना आवाज येतोय, रात्री एवढे 10:30 वाजले तरी। त्यानंतर आहे ना कश्मीरी मिरची टाकली, धना पावडर टाकली, आणि ना माझ्याकडे मद्रास मसाला आहे, हा मसाला खूप छान आहे, म्हणजे माझा तरी फेवरेट आहे। मी गरम मसाला नाही वापरत, हाच वापरते। मग तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला टाकायचा, आणि ना चवीनुसार मीठ टाकायचं। आणि हा मसाला आहे ना तुम्ही ओल्या खोबऱ्याच्या जागेवर सुकं खोबरं वापरून बर्नीमध्ये सुद्धा भरून ठेवू शकताय, आणि कधी पण भरलेलं वांग, भेंडी वगैरे बनवायची होतं, कारलं बनवायचं होतं, इझिली पटपट म्हणजे मसाला भरून फ्राय करता येईल।
तर मसाला इथं बनवून रेडीचे तुम्ही बघू शकता, एकदम मस्त मसाला बनला आहे. तर आता आपण फोडणी देऊन घेऊ. इथं मी ना कढईत तेल घेतलं आणि बघा तेलाच्या तो बॉटलचा कागद आहे ना तो पडलेला, तर मी तो काढून घेतला आणि ना मस्त कढीपत्ता टाकला आणि एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतला आणि फोडणीसाठी. आणि कोणी तुमच्या घरात आहे ना वांगे नसेल खात पण तुम्हाला आवडत होय तर काय करायचं ना, इथं थोडेसे बटाटे पण कापून टाकायचे. मग बटाटे त्यांना निवडून द्यायचे आणि वांग्याची भाजी तुम्ही खायची. तर मी घरी तसंच करते, पण इथं तर खातात सचिन. तर आहे ना मस्त मीठ टाकायचं थोडंसं, याच्यापुरतंच आपल्याला मीठ टाकायचं आहे. मसाल्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे, कांदा आणि टोमॅटो परताना तेवढंच मीठ टाकायचं आणि 2च मिनटं झाकण ठेवून आपल्याला फक्त आहे ना जरासं परतवून घ्यायचं आहे. जास्त असं गळून वगैरे नाही द्यायचं आहे कांदा टोमॅटो. आणि नंतर लगेचच वांगे त्याच्यामध्ये ॲड करायचे. आणि हे वांगे ना फार लवकर शिजतात, म्हणून मी ना कधीच याच्यामध्ये मसाला नाही भरत, कारण मधला मसाला शिजेपर्यंत बाहेरचं वांगं शिजतं. तर मी काय करते, वांगे असे टाकून घेते आणि जरा वेळ परतवून देते. मग वांग्याला असे थोडेसे ना डाग येईपर्यंत वांगे शेकून घेते झाकण ठेवून 2-1 मिनटं. असे वेगवेगळ्या प्रकारचे असे डाग पडतात वांग्याला, मग माहीत पडतंच आपल्याला का वांगे शिजले असं. तर बघा इथं वांग्याला असे डाग पडले आणि तुम्हाला दिसत असेल. आता याच्यानंतर आपण जो मसाला बनवून ठेवला आहे तो ॲड करायचा. पाहिजे तेवढं मस्त पाणी टाकायचं, घट्ट पातळ, एकदम सुकी पण बनवू शकताय तुम्ही किंवा लथपथीसुद्धा बनवू शकताय. भातासोबत पण खाता येईल किंवा मग भाकरीसोबत पण मस्त लागन. एकदम कोरडे असलं तर कसं आहे आपल्याला चपातीसोबत पण खाता येते, पण भाकरीसोबत थोडीशी रशावालीच भाजी छान लागती. तर मी ना भातासोबत खाणार होती म्हणून मी थोडीशी इथं पातळ ठेवली आहे, मला फार आवडती. आणि शेंगदाणे भाजलेले ना म्हणजे आपल्याला काही मसाला जास्त परतवायची जरूर नाही आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मी मस्त मिक्स केलं आणि पाणी टाकले, मस्त वांगे बुडल एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला अंदाजेच. आता अंदाज येऊनच जातो आपल्याला, रोज स्वयंपाक करत असतात त्या बायांना अंदाज येऊन जातो. तर मस्त आता झाकण ठेवायचं आहे आणि 10-1 मिनटामध्ये इझिली भाजी शिजून तयार होती. मधून आहे ना मी दुसरं सगळं काम करत होती ना, तर बघत पण जात होती किती शिजली भाजी किंवा शेंगदाणे खाली मसाला लागतोय नाही लागतोय. तर तुम्ही इथं बघू शकताय मस्त उकळी येऊन द्यायची, झाकण ठेवायचं, काहीच गरज नाही आहे का उभं राहायचं भाजीजवळ. ते 1-2दा मी मस्त ओपन करून बघितलेली तरीसुद्धा छान आली होती भाजीला मस्त नाही का. एवढ्या स्टेजवर रस्सा होई ना तेव्हा गॅस बंद करायचा, कारण काय होतं ना शेंगदाण्याच्या भाज्या आहे ना थंड झाल्यानंतर घट्टच होतात. आणि तुम्ही बघू शकता इथं वांगंसुद्धा इझिली तुटले गेलं आहे, म्हणजे वांगं पण मस्त शिजलं आहे. तर गॅस बंद करायचा, मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि मस्त खायची भाजी. हा मला तर लईच आवडते वांग्याची भाजी. मला तर तशा सगळ्याच भाज्या आवडत्या, माझं असं काहीच नाही का मला ही भाजी नको ती नको. आणि भातासंग ना खूप अप्रतिम लागत होती ही भाजी. मग इकडं मी सचिनचा टिफिन रेडी केला आहे, भाजी भात. त्यानंतर इथं मी त्यांना लाडू दिलेला, मोतीचूर लाडू एक आणि थोडेसे काकडी गाजर, हे मी रोजच देते. फ्रूट थोडंसं, अर्धा ॲपल. आणि मग त्यांचा टिफिन मी इथं पॅक करून रेडी ठेवला आहे. क्रिशाला ऑनलाईनच क्लास होता म्हणजे तिचा टिफिन नव्हता, नाहीतर मग तिचा टिफिन असल्यावर मी आधी तिचा रेडी करते, तिला सोडून आल्यानंतर सचिनचा रेडी करते. तुम्हाला माहीतच आहे हेचं माझं डेलीचंच रुटीन आहे. त्यामुळे ना मी आता 1-2 दिवस गॅप ठेवून व्लॉग बनवते, असं डेलीच व्लॉग नाही बनवत. काय होतं ना मग तेच दाखवायचं चांगलं नाही वाटत, म्हणून मग मी तसं करते. तिथं तुम्ही बघू शकताय मस्त टिफिन पॅक झाला. आणि आधी सचिनचा टिफिन व्हाईट झाकणांचा होता ना, तर आता मी पिंक कलरचे झाकण घेतलं आहे आणि व्हाईटचं एक झाकण मी टाकून दिले, एक आहे माझ्याकडं. तर इथं टिफिनसुद्धा रेडी आहे आणि बॅगजवळ मी आणून ठेवते, म्हणजे कसं आहे ना विसरत नाही. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, सुप्रभात, चाय के साथ. हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा. बघा मी हे केलं, तुम्ही पाहिलं? नाही मी आता त्याच्यामध्ये सिल्वर फॉईल टाकून त्याच्यात खोसले पापून. नाही रॅप नाही केलं, सिल्वर फॉईल याच्यामध्ये टाकून मग फुलं त्याच्यात खोसले. म्हणजे आता निघणार नाही पा, निघेल तर अख्खं ते पहिलं होतं ना बंच तसं. आणि बाहेर पा सगळं नुसतं व्हाईट झालंय. आणि हे पा दरवाजा पण काल नुसता व्हाईट. हे बघा मी थोडा झटकला,
कधी कलर करणार म्हणा पातवान भाई? किती वाजता येईन आज? खरंच? चला, जय श्री कृष्ण. हे बघा किचनमध्ये मी इकडे ह्या बरण्या वगैरे ठेवलेल्या ना, तर इकडं थोडंसं पाठीमागे दिसत असेल तुम्हाला असं तेलकट आणि ते आहे. आणि हे ना थोडे डाग आधीचेच होते, पण मी बघते आता घसून ते निघतात का नाही. आणि इकडं पण गॅसच्या वर उडतं ते इथं पण बघा तेलकट झालं. आणि जे येल्लो डाग आहे ते आधीचेच, ते नाही निघणार, फक्त ना चिकट आहे ना ते मी काढणे. आणि वर हा डब्बा आहे ना तो टाकून देणार आहे मी, कारण तो आहे ना माझा नाही पण ॲक्च्युली तो असाच कोणी दिलेल्यानंतर त्याच्यामध्ये काही असं म्हणजे इम्पॉर्टंट नाही तो एवढा. आणि हे डबे मी ना वर ठेवलेले कारण इथं मध्ये मला जागा नव्हती म्हणून. तर मी काल आहे ना तिकडं वरती तांदूळ ठेवलेले तर ते काढायला गेली तर बघितल्यानंतर त्याचे एवढे झाकणं चिकट झालेले. तर म्हटलं ते ना आता मी घसून आणि त्यांना वर नाही ठेवणार, वर मी रिकामच ठेवणे आणि इकडं मध्येच कुठंतरी ॲडजस्ट करणे. आणि मध्ये पण आहे ना म्हणजे मध्ये ते सगळं व्यवस्थितच ठेवलेलं आहे मी, पण तरी आता मध्ये सगळं मी ॲडजस्ट करणे. हे बरण्याने ते काढून पण असं सगळं आहे. तर इकडं पण आहे ना मी जरा व्यवस्थित आता आवरून घेणार, मग तुम्हाला आहे ना दाखवते मी. आणि ॲडजस्ट फॅन पण आहे ना तो बंद आहे तरी फिरतोय, बाहेर हवा चालू म्हणून. तर तो पण खराब झालेला आहे. तर सचिन आता संडेला बोलले का मी करून टाकणे, कारण तो पूर्ण ओपन करून काढायला लागतो, तिथं घसता नाही येत. तर असं सगळं आहे. आणि क्रिशूचं चालू आहे क्लास, तर आता मी हे आवरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. कोणता क्लास चालू आहे? अरेबिक. आणि क्रिशूच्या रूममध्ये पण हे डब्बे सगळे आहे ना, हे मी घसून आणि सुकवून ठेवले व्यवस्थित. तर त्याला पण आता एक व्यवस्थित जागा करते. आता बघते जसं होईल तसं तुम्हाला मी दाखवणारच आहे. अशी कशी घालायची. कपड्याचं स्टँड पण मी इकडं असं सोप्याच्या इकडं उभं करून ठेवलेलं, कारण बाहेर ठेवताच नाही येते. तर आता मी कपडे पण सुकवून घेते. सगळं किचन मी खाली केलंय, तुम्ही बघू शकताय. आणि वर आहे ना तिकडं मी पेपर टाकलेले होते, म्हणजे तिकडे ना वर खराब नाही झाले, पण जे डब्बे खराब झालेले ते मी घसायला काढले. आणि बाकीचे मी कोणतेच डब्बे नाही घसणार. आणि हा डब्बा मी बोलली ना का तो मी टाकूनच द्या, इतका डेंजर चिकट झालाय तो. आणि त्याच्यामध्ये ही पिशवी आहे ना, तर त्याच्यामध्ये ना जेव्हा मी स्टार्टिंगला आलेले ना तेव्हा म्हणजे थोडेसे भांडे आणलेले घरून, ते भांडे तर ते बघणे मी जे पाहिजे असेल ना ते मी ना काढून टाकून वापरायला. आणि मग बाकीचे बघणे आता काय कारण टाकून तर नाही देणार, कारण चांगले भांडे. पण हे डब्बा तर मी डेफिनेटली टाकून देणार आहे, कारण त्याला घसायला 9-10 लिटर पाणी लागणे. आणि पाण्याचं तर इकडं बिल येतं, म्हणजे मी पाणी नाही नासवणार. तर मधलं बघणे मी. आणि त्याच्यानंतर इकडं पण आहे ना सगळं व्यवस्थित मस्त पुसून घेणार आहे स्प्रे टाकून. मी आता आधी स्प्रे टाकून ठेवते म्हणजे हे भिजन आहे. आणि तोपर्यंत मग आहे ना मी हे डब्बे घसून घेईले आणि यांना उन्हात ठेवणे. आणि बाकी सगळे मी इकडं काढून ठेवलं बरण्यान ते. बापरे, मी एवढ्या सगळ्या बरण्या म्हणजे माझ्याकडं मी स्टार्टिंगला आली ना तेव्हा माझ्याकडं काहीच म्हणजे एका बॅगमध्ये येईल ना एवढंच सामान होतं. आणि आता पहा किती झालंय. आणि याच्यातलं ना फक्त ह्या ज्या राऊंडवाल्या बरण्या दिसत्या ना ह्या मी विकत घेतलेल्या आहे. एक तो सेट, एक छोट्या बरण्यांचा सेट आणि एक ना त्या छोट्या अशा डब्यावाल्या नाही राहत ते. बाकी मी काहीच विकत नाही घेतलेलं. बघा ह्या आहे ना चहा पावडरच्या बरण्या आहे, मग न्यूट्रेलाच्या बरण्या आहे माझ्याकडं, मग काय बोलते अद्रक लसूणची पेस्ट वगैरे त्या सगळ्या अशा साचलेल्या आहे. न्यूट्रेला, बोर्नव्हिटा, मग तुपाच्या बरण्या असंच सगळं साचलेलं. मी काहीच विकत नाही घेतलेलं. आणि इकडे ना हे ते चॉपर आहे, आपण भाजीन ते कट नाही करत, पण ते मोठं वालं आहे एकदम, असं एकदम मोठं आहे ते. तर मी कधीच वापरते. आणि हे ना काय बोलते त्याला सँडविच मेकर आहे, त्याच्यामध्ये मला 3 प्रकारच्या डिश भेटलेल्या आहे. मी कधीतरी त्याची डिटेल व्हिडिओ बनवणे. आणि ह्या ज्या बरण्या आहे ना याच्यामध्ये मी ना ओव्हन ते भरलेलं आहे. ह्या पाची पण आहे ना ज्यूसच्या आहे पण काचेच्या आहे. तर मग मी ना घसून आणि वापरायला घेतलेले, त्यांना सुद्धा 3-4 वर्ष झाले. असं सगळं आहे. तर आता ह्या बरण्या तर मी घसणार नाही आहे, हे सगळ्यांना मी ओल्या कपड्याने पुसणे, कारण एवढ्या बरण्या घसायला पाणी पण लई लागणे आणि टाईम पण मी एकटीच आहे ना. अशा वेळेला वाटतं कोणीतरी जोडी असलं बरं, कारण क्रिशाचा क्लास चालू आहे ना तर मला गाणेसुद्धा नाही लावता येणार आहे. पण काही वांधा नाही, मी आता पटपट आवरून घेते, तिचा क्लास चालू आहे तोपर्यंत. तर ते डब्बे तर मी घसून घेईन किचनमधले. आणि हे ना मी ओल्या कपड्याने मस्त पुसणे. आणि मग आता तुम्हाला डायरेक्ट मी सेट करूनच दाखवते.
आणि याच्यामध्ये सुद्धा गॅसच्या इकडं खाली ना ओव्हन आणि ते मायक्रोवेव्ह ओव्हन दोन्ही पण. तर मी आहे ना तिथं पण काही सामान ठेवलं आहे, तर ते पण आहे ना मी उद्या आवरण, कारण एका दिवसात एवढं नाही करणार, कारण मग आहे ना उगाच थकल्यासारखं होईल. ते हे मी उद्या करेन तेव्हा तुम्हाला दाखवणे. आणि हे कोपरा तर मी कधी कधी करतच असते, म्हणजे वांधा नाही. तर चला आता मी ना हे सगळं व्यवस्थित लावून घेईन, गोठवून घेईन, तेव्हाच तुम्हाला दाखवणे. ओके. इकडं मी ना स्प्रे बनवून घेतलाय. ही स्प्रे बॉटल होती माझ्याकडे, याच्यामध्ये मी ना व्हिनेगर टाकलं, व्हाईट व्हिनेगर, आणि काय बोलतात त्याला, आपलं लिक्विड टाकलं जे आपण भांडे घासतो ना, ते काय झालं, संपला क्लास, ते टाकलंय. आणि इथं आहे ना हे सचिनचे सॉक्स हे एकदम जाड आहे, आता ते काही उन्हाळ्यात घालणार नाही, तर मी टाकून द्यायलाच काढलेले, जुनेच झाले ते. तर 1-2 दिवस आधीच काढले होते मी, पण म्हटलं आता यूज करून फेकू, असे फेकायचे. तर मग मी ना आता ह्या डब्यांवर पण मारून ठेवणार, म्हणजे हा चिकटपणा निघून जाईल, आणि वरती पण मारून पुसून घेणार. तर असं मारून ठेवलं ना का मस्त त्याचा चिकटपणा जाईल, आणि म्हणजे घसायला इझी जाईल थोडं, नाही तर मग निघणार नाही ते. आणि इथं आहे ना लाईटचा बोर्ड आहे, म्हणून मी त्याला तसा पेपर लावलेला आहे. संपला क्लास, जा मग कपडे बिपडे बदलून घे बेटा. ते मी माझं काम आहे ना, जा आता मग मी गाणे बिणे तरी लावते. तर सगळीकडं मी असं मारून घेणार आहे. हे बघा इकडं कसं एकदमच चिकट झालंय. आणि हे पण आहे ना गॅसचं स्विच आहे, जर हा गॅस म्हणजे इलेक्ट्रॉनिक पण आहे, लाईटवर पण चालतो, पण आम्ही तर बॉटल लावलेलं आहे, त्याचं बटन आहे ते पण केवढं चिकट झालंय. ॲक्च्युली इथं किचन छोटं आहे ना, म्हणून मग जागा नाही राहत असं एअर जायला, तर लवकर चिकट होतं, आणि ते निघून बी जाईन म्हणायला लगेच. आता मी हे असं याच्यात पण आहे ना असं मारून ठेवणार आहे सगळीकडं, आणि मग दाखवते तुम्हाला स्वच्छ झाल्यावर. आता एकदम डबे घसून झाले आणि किचन पण वरचं घसून झालंय. तर आता मी जेवण करणार आहे. मी तोपर्यंत आहे ना वांग्याची भाजी सचिनला टिफिनमध्ये दिलेली, ती भाजी आहे ना भात गरम करते, तोपर्यंत क्रिशाला मी इथं सुकवायला लावलंय डबे. ती बोलत होती मी तुझी काय हेल्प करू, मग सांगितलं तिला मी का ही हेल्प कर. आणि हे बघा हे सगळे मी घसून झाले. आता याला मी असं ठेवलंय का जरा वेळ, त्याला हवा लागणे. आणि इकडं पण बघा तुम्ही मस्त झाले व्यवस्थित चोख. तर आता जेवण करून घेते आणि मग बाकीचं सगळं आवरती. जेवण झाल्यावर आहे ना क्रिशाने जे आम्ही बरण्या घासलेल्या त्या पुसून दिल्या, आणि मी सगळ्या ह्या ज्या बरण्या होत्या ना, मी बोलली का मी हे घासणार नाही पुसणे, ते ह्या मस्त मी ओल्या कपड्याने पुसून परत कोरड्या कपड्याने पुसल्या. आणि बघा थोडेसे मी लावले, आणि थोडे मी आता इथं सगळं आणून ठेवलं, म्हणजे मला माइंडमध्ये येईल का कुठं कुठं काय काय ठेवू. आणि आत्ता माहीत पडलं क्रिशन किती न्यूट्रेला खाल्लेलं. बघा आता मी ना 6-1 महिने झाले असं न्यूट्रेला आणतच नाही. आता ती व्यवस्थित सगळं खाती ना, म्हणजे लहान होती तेव्हापासूनचे आहे असं न्यूट्रेल, तिला लय आवडायचं. आता मी आणतच नाही बिलकुल. तर मी अशा सगळ्या आता इथं बरण्या ठेवल्या आहे. आता मी बघते कशा विचार करून सगळ्या बरण्या आल्या पाहिजे. अजून तिकडं बाकीच्या तिकडंच आहे, अजून डोकंच नाही चालू राहिलं आता, कारण जागा कमी आहे, सामान जास्त झालंय. काही नाही पण आता करते चला मी.
लावून माझं सगळं आवरलंय आणि तुम्हाला दिसत असेल घड्याळ 5:30 वाजले. एवढं मला थकल्यासारखं झालं का बस. कधी म्हणजे कामाचं असं काम पण कुणी सोबत असल्यावर बरं वाटतं ना थोडं, म्हणजे कंटाळा आल्यावर नाही होत. आणि सगळं एकटीला करायचं ना, उतर चढ किचनमधून इकडं बरण्या घेऊन जाऊ, परत वर चढू, परत खाली उतरू, परत बरण्या घेऊन जाऊ, असं सगळं मी आधी तर किचनवर नेऊन ठेवलं. तुम्हाला दाखवलंच तसं, पण ते गरके मारून मारून आहे ना फार माझे अजून तर नाही दुखत आहे, हात पाय नाही दुखत आहे अजून, मला काही होत नाही आहे. पण आहे ना रात्री होईल आहे मला माहिती 100%. तर इतकं असं आंघोळ बिंघोळ करून बसले ना असं शांत मला असं वाटलं का मी अशी बसून आरामात कोणीतरी मला मस्त गरम गरम चहा कॉफी दूध काय जे असेल ते बनवून आणून देईल. पण तसं नाही होणार. तर मी ना आधी आंघोळ करून चहा ठेवली आणि म्हटलं मग तुमच्यासोबत गोष्ट करेपर्यंत चहा उकळं नाही, कारण विचार करून काहीच नाही होणार, माहिती कुणी आहे तर नाही इकडं चहा देणार नाही. तर मग मी ठेवली चहा. तर चहा होईल मस्त चहा पिईल मी आणि जरा वेळ थोडी आडवी पडन आहे मला ना, म्हणजे उतर चढ करून करून आहे ना मग थोडं वर खाली होतं ना, तर मग जास्त थोडंसं तकलीफ होती. बाकी तर तसं काही नाही. आणि असं नाही का काही मी याच्या आधी केलेलं आहे. आता पहिले तर आम्ही शेअरिंगमध्ये राहायचो आणि तेव्हा काही प्रश्नच नव्हता येत, तेव्हा तर काही फक्त एक रूम राहायची आणि तेच मग खराबही नव्हतं होत, भांडे पण काही त्या लोकांचेच असायचे वापरायला. तर इकडं आल्यापासून मी ना बरेच 5-6 वेळेस केलंय. प्रत्येक वेळेस मला असंच होतं, प्रत्येक वेळेस असं वाटतं कोणीतरी पाहिजे होतं. मग लय असं आणि करताना जोपर्यंत करते तोपर्यंत काय नाही वाटत. असं 50%च्या पुढं काम गेलं ना का मग असं बाप रे बाप असं होतं. आणि ना परत अजून ना गरमी म्हणजे सुरू तर झाली, तुम्हाला दिसत असं नाही मला थोडासा घाम आलाय, सुरू तर झालीच आहे गरमी, पण एकदम अशी जशी दरवर्षी पडतील तशी अजून आली नाही आहे गरमी. तर म्हणून मी ना त्याच्यामुळं पण करून घेतलं. म्हटलं गरमीमध्ये तर स्वयंपाक करेपर्यंत मी उभं नाही राहत असं वाटतं कधी. मी तर काय करते माहिती आहे का, आता आमचं फक्त आहे ना बेडरूममध्येच AC आहे, तर ACचा दरवाजा ओपन ठेवते, क्रिशाच्या रूमचा बंद करते, बाथरूमचा बंद करते, म्हणजे ना हवा पायांना तरी हवा लागते. म्हणून मी ना त्या दिवशी तो फॅन घेऊन आली, म्हटलं हवा लागणी जरा तोंडाला. एवढं गरम होतं पार विचारता सोय नाही. आणि आमच्या घरी ना सासरी गणपतीमध्ये ना असंच लय काम राहतं. आमची तर महालक्ष्मी पण येतात म्हणून. पण काय होतं ना का जावई माझी बहीण आहे, मग सासू विसू सगळे राहतात, काम वाटून जातं. एवढं काही वाटत नाही माझ्या वाटायला, फक्त जास्तीत जास्त स्वयंपाक येतो आणि दुसरं काही चुटूरमुटर असं असलं तर ते येतं. पण तरीसुद्धा तिकडं मी संध्याकाळी म्हणजे रात्री असं बसू नका, आमचं आवरल्यावर 11-12 वाजता आमची जावं आम्ही असं सगळं बसू ना, तर माझी बहीण माझ्या तोंडाकडं पाहिजे मग म्हणून आण चल तुझ्या पायाला बाम लावून देते. ती अशी करते, तिला माहिती हिचे पाय 100% दुखणार आहे. भले मी फक्त पण स्वयंपाक पण जास्त राहतो, तेव्हा आमची तर महालक्ष्मी असतात ना, मग त्याच्यामुळं पाहुणे रावळे. आता मागच्या वर्षी तर मी गणपतीत गेली नव्हती, क्रिशाचे पेपर होते त्याच्यामुळं आता ह्या वर्षी जाईने. तर मस्त आहे ना व्हिडिओ पण मी टाकत जाईने. तर असं सगळं आहे. आणि क्रिशाने हेल्प केली बरं का, तिला नाही एकदा दोनदा तिच्या मैत्रिणी बोलवायला आलं तर बोलती का नाही मी ना माझ्या मम्मीला हेल्प करते. मग मीच नंतर म्हटलं का जा म्हटलं वांधा नाही, मी तर आवरून घेईल माझं. आता तिला काही लेकराला एवढं, पण तिला असं मी एकटी करते, लई पासार दिसत होतं. आधी तर तिने डोक्याला हातच लावला का हे काय असं. मग तिची मैत्रीण पण थोडा वेळ बसली, मग परत बोलती तुझ्या मम्मीने एवढं सगळं काढलं, माझी मम्मी तर कधी असं नाही करत किचन साफ. म्हटलं करत असं नाही, आता तू शाळेत असल्यावर म्हटलं तुला थोडी माहिती, सगळ्याच बाया करतात अशा गोष्टी. मग नंतर परत ती गेल्यावर मी गाणे लावले, तर ते बी असं का चल गाणे म्हणजे ऐकन तर बरं वाटणे. तर इमोशनल गाणे आले की इमोशनल गोष्टी आठवायच्या आणि मस्तीचे गाणे आले का मस्ती, म्हणजे घरचे सगळे आठवणी यायचे का जावा बहीण वगैरे सगळे असं सगळं झालं माझ्यासोबत. होतं असं कधी कधी. तर आता काही नाही, मला नाही वाटत आता मी रात्रीचा स्वयंपाक करण आहे का नाही, कारण स्वयंपाक केल्यावर भांडे घासायला लागन आणि परत भांडे घासायचं आहे ना. आता मला बिलकुलच हे नाही, एवढ्या वेळेस मी भांडे घासले का बास कधी. आणि ना जेव्हा मी फर्स्ट टाइम दुबईला आलेले तेव्हा म्हणजे आमच्या आत्याने ना मला भांडे दिलेले, ते भांडे ना छोटे छोटे असे होते, एकदम मापात तिघांचे भांडे असे दिलेले, म्हणजे नाही 1 वाटी 2 वाट्या 2 ग्लास असं सगळं. तर ते ना मी तुम्हाला आता उद्या दाखवणे, कारण ते घसले मग मी वर ठेवलेले ते काढले, म्हटलं चल वापरायला काढते. असं सगळं आहे. आता मस्त चहा पिते, थोडा वेळ AC लावते कारण ना गरमी होऊ राहील, तुम्हाला दिसतीच आहे. आणि मग बघू आता सचिन आल्यावर काय बोलतात काय नाही, कारण स्वयंपाकाची तर बिलकुल इच्छा नाही. कदाचित थोड्या वेळ आता आराम करा नाही तर होईल पण इच्छा, तर मग बघले जसं होईल तसं तुम्हाला सांगणच आहे नाही का. आता चहा पिऊन घेते आधी. आणि हे राहिलं बाहेरचं वातावरण, मस्त ऊन पडलंय, वातावरण अजून लई चांगलं आहे. पण आता
न्यूज तर येऊन गेली का आता गरमी चालू होणार आहे इकडं. आता इकडची गरमी म्हणजे आहे ना घाबरायलाच होतं. कृषी कुठं खेळते काय दिसत तर नाही आहे. ती तिकडं एकदम तिकडच्या कोपऱ्याला आहे दिसली. ब्लॅक टी शर्ट घातलेलं आहे. ऊन आहे अजून 5:45 वाजत आले ना तरी मस्त ऊन आहे. इकडं रेडी आहे मस्त माझी चहा. आणि चहासोबत आहे ना मी थोडेसे बिस्किट खाणार आहे. आय नो इट्स नॉट गुड कारण चहा पण गोड आहे हे पण गोड आहे पण छान लागतात. थोडेसे खाती 5-6 जरा बरं वाटत नाही मला नाही का. तुम्ही पण या चहा प्यायला. हायश गरम गरम चहा मस्त इलायची टाकली मी आणि थोडीशी कडक कडक बनवली अशी साखर कमी टाकून. कारण मी आधीच ठरवलं तर मी ते बिस्किट खाईने चहासोबत त्याला ऑलरेडी थोडीशी साखर आहे तर मी 1 चमचा साखर टाकलेली म्हणजे नुसती चहा चांगली नाही लागत आहे. म्हणजे कडक कडक आहे ना एकदम. आणि मला गोड चहा आवडती पण आता चाल नाही. चला आता चेस. आम्ही आता जातोय जेवायला बाहेर. अगं हे काय घातलं गळ्यात काय पोरगी. हा मग घालू दे. आणि यांनी घेतलाय तो कचरा टाकायला आणि मी फक्त मी टी शर्ट नाही बदललं फक्त खाली जीन्स घातली. आणि बघू आता काय खाय. मला तर बाहेर डोसाच आवडतो म्हणजे हलकं फुलकं. काय काय घाल ना तिला थोडं पुस टी शर्ट. चपला बी सगळ्या व्हाईट होत आहे बाहेर. काय आज तर आलेच नाही हे लोक. त्या कोपऱ्याला काय करतात कलर केला आता व्हाईट कलर करेल आणि त्यानंतर जो ऍक्च्युअल कलर तो अजून किती दिवस लागेल. अजून 4 दिवस यार. ते कपड्याचं स्टँड एवढा पसार दिसतो घरामध्ये. हा हिला कोणाला कशाचं आणि कोणाला कशाचं. उद्यापर्यंत इकडे व्हाईट कलर लागून जाईल पण तरी बी तर मग कपडे नाही सुकवणार ना बाहेर. मध्ये व्हाईट कलर लावले आणि नंतर ते लोक ऍक्च्युअल जो पण कलर सिलेक्ट केला असेल तो लावायला. बोला कल्याण झालं. मग तर घरातच सुकवायचे कपडे रोज. ते तर नशीब चला गरमी थोडं आता गरमी सारखं आहे तर मग सुकतात मस्त. आणि क्रिशाचे पप्पाचे फ्रेंड आहे ना सचिनचे फ्रेंड कुठले ते 2 जण एक तर बिहार आणि एक दुसरा चेन्नईचा. तर ते लोक गेलेले त्यांच्या घरी तर त्यांनी मिठाई आणली. आता मी उद्या तुम्हाला प्रॉपर दाखवणे काय काय. अजून मी पण खोलून नाही पाहिलं. आता आम्ही आधी जेवण करून येतो. मी मोबाईल घरीच ठेवून जाते कारण चार्जिंग नाही आहे. मग व्हिडिओ पण एडिट करायचे ना आल्यावर तर चार्जिंगला लावते है ना. तर चला मग भेटते मी जेवण करून आल्यावर. हे बघा मी बोलत होते ना आमच्या इकडं काम चालू आहे. ते क्रेन मोठी बिल्डिंग बनती इकडं 14 मजल्याची. तर पहिले तर ग्राउंड फ्लोअरवर काम चालू होतं ना. आता हे क्रेन लावलंय 15 दिवसापासून. किती जबरदस्त आहे. मेन फाउंडेशनला टाइम लागतो. हा टावर बघितली पटापट. हा बाई पण किती जबरदस्त आहे ते. ठेवायलाच पडेल ना एवढी मोठी बिल्डिंग बांधे तर माणसं गाड्या कुठं लावण बाई. आम्ही जवळच जातोय म्हणजे चालत जातोय. चंद्र किती छान आहे बघा. आज पौर्णिमा झाली ना काल. तो काय क्रिशूचा डोसा हा छोटा डोसा आहे तर विचार कर मोठा केवढा येईल. आणि हा माझा साधा म्हणजे मसाला डोसा. आणि हे अजून सिलेक्ट करतात ते. व्हाईट चटणी माझी फेवरेट. क्रिशाला लोड आला एवढा कसा खाऊ. तुला जेवढं खायचं तेवढं खा मग पप्पा मी खाईन. ओके तूच बोलली ना घी रोस्ट पाहिजे. मग घी म्हटल्यावर घी येणारच आहे पिल्लू. खाऊन घे चल. यांचं काही डिसाईड नाही होणार लवकर. काय ऋषाचे पप्पा अजून मी इकडंच बसले. त्यात वाटलं आतमध्येच गेली काय बेडरूम मध्ये. म्हणे एसी लाव. कुठं गरम होतंय ओलही नाही होते. कर ना. क्रिशा मिठाई खाते आता. काजू कतली त्याच्यामध्ये. आण दाखव काय काय. जेवण करून आलो आम्ही ना. गाडी पण तिकडं लावून आलो आम्ही. सचिनला वाटलं का लई लांब दुसरीकडे जायचंय का काय खायला. कोणाचा बेल्ट आहे क्रिशू हा. वाव. तर गाडी इकडं खाली घेऊन आलेले. मग परत गाडी आता पार्किंग मध्ये तिकडे दुसरीकडे लावून आले. कारण इकडून आहे ना सकाळी त्यांना जायला लई लांब पडतं.
म्हणून गाडी ना रोड क्रॉस करून तिकडून लावून येतात, म्हणजे एक सिग्नल नाही लागत. काजू कतरी आणि चकली चकली चकली, याला काय म्हणतात? मुरक्कू. मोरक्कू. मुरक्कू खोल बेटा पटकन. आण. हे छान लागतं माहितीये. लास्ट टाइम पण आणलेलं ना हे. ह्या घरू करून देतात ना त्यांची मम्मी. लास्ट टाइम पण आणलेलं गुळाचं असतं, लय मस्त लागतं हे. मी पण लास्ट टाइम मीच खाल्लेलं लई. लय भारी लागतं ग हे. त्यांची मम्मीने घरून करून दिलं हे. नाव नाही माहिती काय त्याचं, पण गोडपुरी सारखीचे, पण मालचे असतात ना मालचे, तसं आहे पण कुरकुरीत थोडेसे. मालचे असे सोगे असतात ना. मिक्स मिठाई आण. संपलं हाय का? आता सांडले असते. याच्यात मिक्स मिठाई आहे. हे बघ, हे लाल गुलाबजाम असतात तसे ऑरेंज गुलाबजाम. ओ मला पण एक खा ना, भारी. ते लाल गुलाबजाम नाही शाळेच्या बाहेर भेटायचे. शाळेच्या बाहेर काय 1 रुपयाचे 4 भेटायचे आमच्या इकडं, ते वाले होते. चला आता समय समाप्ती की घोषणा. मी ब्लॉग इथंच एंड करतेय. आणि व्हिडिओमध्ये काही पण आवडलं असं नाही तर लाईक करा, शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब करा. मोंजुलिका बनली. मोंजुलिका 2 खातात, एकच खा. बाय. थांब. आणि कोणी सबस्क्राईब नसेल केलं ना तर प्लीज यार सबस्क्राईब करा. मस्त नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटते ने. चला आता बाय बाय.